morning students. Into the previous lecture we are also studied how to solve the problem of distribution of overheads of the service department to the production department. म्हणजे या ठिकाणी प्रिव्हियस लेक्चरला आपण काय बघितलं होतं तर सर्व्हिस डिपार्टमेंटचे ओव्हरहेड्स असतील ते प्रोडक्शन डिपार्टमेंटला कशा पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट करायचे ह्याचा या ठिकाणी आपण अभ्यास केला. The following is the amounts have been extracted from the accounts of the manufacturing concern for the month of April 2020. मध्ये indirect material म्हणजे overheads it is also called as the all the indirect expenses. It may be include the indirect material, indirect labor as well as the indirect expenses. Then indirect material production department X 950 रुपये, प्रोडक्शन डिपार्टमेंट Y 1200, डिपार्टमेंट झेड प्रोडक्शन डिपार्टमेंट झेड 200 रुपये, मेंटेनन्स डिपार्टमेंट हे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे 1500 आणि स्टोअर डिपार्टमेंट Q 400 रुपये. इनडायरेक्ट मटेरियलचा जो काय खर्च असेल तो दिलेला आहे. इनडायरेक्ट वेजेस म्हणजेच काय या ठिकाणी इनडायरेक्ट लेबर म्हणजेच वेजेस हे या ठिकाणी कोणाला दिलं जातं किंवा वेतन कोणाला दिलं जातं तर कामगारांना दिलं जातं म्हणजे लेबरला दिलं जातं. मग त्याचा जो काही एक्सपेन्सेस असेल डिपार्टमेंट वाईज आपल्याला दिलेला आहे म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंट एक्स वाय झेड, सर्व्हिस डिपार्टमेंट किंवा मेंटेनन्स डिपार्टमेंट पी, स्टोअर डिपार्टमेंट क्यू. मग त्यामध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंट एक्सला 900, वायला 1100, झेडला 300, मेंटेनन्स डिपार्टमेंटला पीला 1000 and Q 650. Then power and light, it is also the common expenses. Such particular common expenses we are also distributed among these 5 departments. म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंट 3 आहेत आणि सर्व्हिस डिपार्टमेंट 2 आहेत त्याच्यामध्ये आपल्याला तो डिस्ट्रीब्यूट करायचे म्हणजे पॉवर अँड लाईट टोटल अमाऊंट इज 6000, रेंट अँड रेट्स 2800, इन्शुरन्स ऑन असेट्स 1000, मिल चार्जेस 3000 and depreciation at the rate 6% on the capital value of the assets. All these are the common expenses which are also distributed among these particular 5 departments, and from the following information calculate the share of overheads of each production department. म्हणजे त्या ठिकाणी सर्व्हिस डिपार्टमेंटचा एक्सपेन्स आपण त्या ठिकाणी तो प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये वाटावा आपल्याला लागेल किंवा डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. मग त्यासाठी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे एरिया इन द स्क्वेअर फूट म्हणजे हाऊ मच एरिया इज ऑक्युपायड अमॉंग दीज 5 डिपार्टमेंट म्हणजे या 5 डिपार्टमेंटनं ऑक्युपाय केलेला एरिया. मग हा कुठं आपल्याला आवश्यक आहे तर हा बेस आपण कुठं पकडणार तर रेंट अँड रेट्स आपण वाटण्यासाठी हा या ठिकाणी बेस पकडणार. कॅपिटल व्हॅल्यू ऑफ असेट हे कुठं घेणार आपण तर इन्शुरन्स ऑन असेट असेल किंवा तुमचं डेप्रिसिएशन असेल तिथं आपल्याला त्या आवश्यक आहे. त्यानंतर किलोवॅट म्हणजे पॉवर चार्जेस असतील तर तिथं किलोवॅट येईल. नंबर ऑफ एम्प्लॉईज, डायरेक्ट लेबर आवर्स अँड नंबर ऑफ रिक्विजिशन्स. त्याचं आपण सोल्युशन या ठिकाणी बघितलं होतं. सोल्युशनमध्ये इन द बुक्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न डिपार्टमेंटल ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन समरी मग त्यामध्ये कॉलम केले होते आपण पर्टिक्युलर्स बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट, देन टोटल इन ब्रॅकेट रुपीज, देन प्रोडक्शन डिपार्टमेंट एक्स वाय झेड, सर्व्हिस डिपार्टमेंट पी अँड क्यू. देन इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट इनडायरेक्ट मटेरियल ॲज गिवन ज्या पद्धतीनं दिलं असेल त्या पद्धतीनं आपण ते घेतलं होतं. म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंटला जेवढी अमाऊंट दिली असेल एक्स वाय झेडची पी आणि क्यूची ॲज इट इज आपण प्रॉब्लेममध्ये दिलेली ती घेतली होती. इनडायरेक्ट लेबर त्यालाच आपण इनडायरेक्ट वेजेस असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. मग त्याचीसुद्धा अमाऊंट आपण ॲज पर द गिवन इन टू द प्रॉब्लेम त्या पद्धतीने घेतली होती. त्यानंतर पॉवर अँड लाईट. आता पॉवर अँड लाईट टोटल अमाऊंट इज 6000. Then such power and light we are also distributed among the production department X, Y, Z and service department P and Q. मग ती कशी वाटायची तर हे पॉवर अँड लाईटला बेस कुठला घेतला आपण किलो वॅट. म्हणजे जेवढी एनर्जी वापरली असेल त्या डिपार्टमेंटनं त्या बेसनुसार आपण ह्या ठिकाणी ते कॅल्क्युलेट करतो आहे. मग आता इथं साधं सोपं आहे, ह्याच्यामध्ये काय जास्त अवघड नाही. मग आता इथं कशा पद्धतीनं हा रेशो काढायचा हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मग तो रेशो काढत असताना हे कशा पद्धतीनं नेमकं वाटायचं मग आपल्याला काय आधार घ्यावा लागेल तर बेसिस ऑफ अपॉर्शनमेंटमध्ये किलोवॅट म्हणजे इथे किती आहे 4400, 1600, 4000, 4400, 1600, 1500 आणि 500. मग ह्याला कॉमन जर 100नं जर भाग लावला तर किती होतो 40, 44, 16, 15 आणि 5. परत भाग जातो आहे का परत या ठिकाणी भाग जात नाही म्हणजे त्या ठिकाणी अमाऊंट किती येणार आहे तर अमाऊंट या ठिकाणी या पद्धतीने येईल. मग त्याची या ठिकाणी अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करूयात.
आता इथं जे काही दिलं असेल त्यानुसार आपल्याला या ठिकाणी अमाऊंट या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे रेशो अमाऊंट द व्हेरियस डिपार्टमेंट. आपण कशाचं डिस्ट्रीब्युशन करतोय? पॉवर अँड लाईट. हा कॉमन एक्सपेन्सेस आहे. सच कॉमन एक्सपेन्सेस म्हणजेच काय आहे तर पॉवर अँड लाईट हे 5 डिपार्टमेंटला या ठिकाणी पॉवर अँड लाईट दिली जाते त्या कंपनीमध्ये. मग त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचे अमॉंग द प्रोडक्शन डिपार्टमेंट अँड सर्व्हिस डिपार्टमेंट. टोटल अमाऊंट आहे पॉवरची, खर्च आहे 6,000 रुपये, तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. मग डिस्ट्रीब्यूट करत असताना कसं करायचा तर सच पर्टिक्युलर expenses is divided it is also called as the overhead, it is also the indirect expenses. मग तो कसा डिस्ट्रीब्यूट करायचा तर त्याला आपल्याला काय करावं लागेल, बेस किंवा काहीतरी आधार घ्यावा लागेल. मग आता इथं किलोवॅट, इथं 6,000चं डिस्ट्रीब्युशन करायचे तर ते आपल्याला या ठिकाणी 6,000 आता यामध्ये बघा 6,000 डिवायडेड बाय 104 इंटू 40 किंवा जर आपण या ठिकाणी या पद्धतीनं केलं, कशा पद्धतीनं तर दुसरी एक या ठिकाणी मेथड आहे. बघा आता या पद्धतीनं जर केलं तर या ठिकाणी काय ना 6,000 डिवायडेड बाय 12,000 इंटू 4,000. आता या ठिकाणी बघा हे आपण काय करणार या ठिकाणी डायरेक्ट, आता हे जर रेशो न काढता आपण काय करूयात, हे जरा या ठिकाणी कॅन्सल करूयात. एक साधं सोपं तुम्हाला या ठिकाणी लॉजिक सांगतो. आता इथं काय करायचं तर आपल्याला प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या या ठिकाणी हे करायचे, तर ते कसं काढायचं तर या ठिकाणी बघा आता टोटल जो काय रेशो आहे तो रेशो किती दिलेला आहे तर या ठिकाणी काही भाग न लावता काही न करता आपण डायरेक्ट काय करायची, या सगळ्यांची बेरीज करायची. म्हणजे की किती बेरीज येते बघा, ते पॉवर अँड लाईटसाठी बघा हे 4,000 प्लस हे 4,400 प्लस परत किती आहेत 4,400 नंतर 1,600 1,500 आणि 500 किती आहेत 1,600 प्लस 1,500 प्लस 500. आता या सगळ्यांची बेरीज किती येते ते बघा, तर या सगळ्यांची बेरीज येते 12,000. ह्या सगळ्यांची किती येते 4 मध्ये 4 8 400 8 9 10 10 आणि 2 12 12,000 आली काय या ठिकाणी टोटल आली. मग काय करायचं आपण तर या ठिकाणी एक्स या ठिकाणी अमाऊंट आहे 6,000 त्याला डिवायडेड बाय 12,000 आणि इंटू किती करणार तर एक्सचं जेवढं जे काय असेल तेवढं या ठिकाणी शेअर्स म्हणजे 4,000. इथं सुद्धा त्याच पद्धतीनं म्हणजे काय होईल तर तुम्हाला इथं ही जी काय अमाऊंट असेल ती अमाऊंट ही कशामध्ये येईल तर तुमच्या डायरेक्ट ते राऊंड फिगर येईल. त्याच्यासाठी या ठिकाणी आपण हे कॅल्क्युलेशन करतो आहे. जिथं भाग जात नसेल तिथं या ठिकाणी आपल्याला ह्या पद्धतीची मेथड ही वापरावी लागेल. आणि जिथं कॉमन संख्येनं भाग जात असेल तर तिथं तुम्ही तो भागाकार करून ती अमाऊंट इथं काढू शकता. परंतु काही ठिकाणी भाग जात नसतो, मग त्या ठिकाणी ह्या पद्धतीनं आपल्याला ते जावं लागेल. म्हणजे सगळ्यांची आपण काय केली टोटल केली, सगळ्यांची या ठिकाणी काय केली आपण टोटल केली. म्हणजे कुठल्याही प्रकारचा भाग न लावता डायरेक्ट शून्याला शून्य न घालवता डायरेक्ट काय केलं आपण टोटल केली. त्यानं या ठिकाणी जेवढी अमाऊंट आपल्याला डिस्ट्रीब्यूट केली त्यानं डिवाईड केलं आणि इंटू जेवढं आपल्याला ह्या ठिकाणी असेल त्या डिपार्टमेंटचं जे काय पॉवर किलोवॅट असेल त्यानं इंटू केलं की तुम्हाला ती रक्कम मिळेल. मग इथं या ठिकाणी कॅल्क्युलेशन केल्यानंतर 6,000 भागिले 12 गुणिले 4,000 तर त्याची अमाऊंट येते या ठिकाणी किती 2,000 येईल. इथं आपण कॅल्क्युलेटरवर या ठिकाणी बघूयात. कॅल्क्युलेटर आहे ओके. किती अमाऊंट बघा 6,000 डिवायडेड बाय
12,000, 6,000 divided by 12,000 इंटू वायचे अमाऊंट काढायचे 4,400 आपण काय करणार इंटू करणार इज इक्वल टू किती आलं 2,200. मग इथं अमाऊंट किती घेणार वायच्या ठिकाणी 2,200 2,200. याच पद्धतीनं झेडची अमाऊंट या ठिकाणी बघूयात कॅल्क्युलेशन करून 6,000 divided by 12,000 into किती आहे 1,600 इज इक्वल टू 800 रुपीज. किती आलं ते 800 रुपीज. पॉवर अँड लाईट किती आलं 800 रुपीज. मग इथे येणार 800 रुपीज. मग इथं या ठिकाणी त्याच पद्धतीनं 6,000 डिवायडेड बाय 12,000 ते 6,000 भागिले 12,000 गुणिले त्याचा या ठिकाणी शेअर किती आहे 1,500चा इज इक्वल टू 750. म्हणजे अमाऊंट किती आली कुठलं डिपार्टमेंट आहे ते सर्व्हिस डिपार्टमेंट पी. आता क्यूचं काढायचं आहे त्यालासुद्धा त्याच पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी सर्वांना गुणाकार भागाकार येत असेल त्यामुळे काय या ठिकाणी डाऊट नाही. 6,000 then into their share is 500 only, then 250 is the amount of the power. मग ही अमाऊंट कुठं मांडायची तर त्या कॉलममध्ये मांडायची. इतकं सोपं आहे ते. मग आता आपण अमाऊंट काढलेली आहे. पहिली किती आपली 2,000 दुसरी अमाऊंट व्हायची किती आहे तर 2,200 is the amount of production department Y, production department Z 800, then service department P is 750 and service department Q is 250. The total amount is also 3, 3, 5 and 6,000. म्हणजे ह्या सगळ्यांची टोटल ही किती आली पाहिजे 6,000. तर येते का ते येते. दुसरं पॉवर लाईट अँड लाईटचं आपलं डिस्ट्रीब्युशन झालं. दुसरा कॉमन एक्सपेन्सेस आहे रेंट अँड रेट्स. दुसऱ्या ठिकाणी पॉवर झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी एक्सपेन्सेस आहे कुठला रेंट अँड रेट्स. मग त्याचं या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन आपल्याला करायचे. मग पर्टिक्युलरमध्ये काय म्हणणार रेंट अँड रेट्स. आता रेंट अँड रेट्स मग ह्याचा या ठिकाणी बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंट मग काय घेणार आपण रेंट अँड रेट्सला एरिया काय घेतो आपण एरिया. मग हा एरिया कशामध्ये दिला आहे स्क्वेअर फूटमध्ये दिलेला आहे. मग एरिया ऑक्युपाईड बाय इथं किती आहे 1,000 2,000 3,000 4,000 आणि 4,000. आता इथं कॉमन 1,000 भाग जातोय तर इथं किती येणार 4 4 3 2 1. म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार रेंट अँड रेट्सला किती अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करायची आहे ती अमाऊंट कॉलममध्ये लिहा. रेंट अँड रेट्स किती 2,800 2,800 ती अमाऊंट कॉलममध्ये येईल. आता ते डिस्ट्रीब्यूट करायचे 2,800. मग ते कसे डिस्ट्रीब्यूट करायचे तर त्याला पहिल्यांदा या ठिकाणी रेशो काढायचा. म्हणजे रेशो कसा आहे तर तो बघूयात 4,000 4,000 3,000 2,000 आणि 1,000. मग एरिया किती ऑक्युपाईड केलेला आहे त्याचं वर्किंग आपण करूयात. वर्किंगमध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ रेंट अँड रेट्स among the डिपार्टमेंट्स. मग या ठिकाणी किती आहे तर एरिया युज्ड बाय एक्स 4,000 परत या ठिकाणी 3,000 2,000 आणि 1,000 असेल 3,000 2,000 आणि 1,000. त्यानंतर 3,000 2,000 and 1,000. Then ratio किती येणार 4:4:3
S2 S21 या सगळ्यांची टोटल किती येते 4 आणि 4 8 आणि 3 11 13 आणि 14. म्हणजे आपण x इज इक्वल टू y इज इक्वल टू z इज इक्वल टू then p is equal to so p is equal to and q is equal to. मग आता टोटल अमाऊंट किती डिस्ट्रीब्यूट करायचे तर 2800 2000 आय थिंक सो 800 2800 त्याला डिवायडेड बाय 4 आणि 4 8 आणि 3 11 11 13 आणि 14 डिवायडेड बाय 14 इंटू त्या शेअर किती आहे 4 आहे इज इक्वल टू वायला सुद्धा त्याच पद्धतीनं 2800 डिवायडेड बाय 14 इंटू 4 इज इक्वल टू त्यानंतर झेडला सुद्धा त्याच पद्धतीनं 2800 डिवायडेड बाय 14 इंटू 3 is equal to P is also 2800 divided by 14 into 2 is equal to then Q are also 2800 divided by 14 into 1 is equal to. पण त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन करावं लागेल 2800 डिवायडेड बाय 14 इंटू 4 इज इक्वल टू 800 इथं सुद्धा सेम आहे म्हणजे 800 येईल तर इथं 2800 divided by 14 into 3 is equal to 600 is there then 400 आणि 200 इथे किती 400 and 200. मग ही अमाऊंट आपण मांडायची कुठं तर त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला. एक्सची अमाऊंट किती आहे रेंट अँड रेट्स 800 800 600 400 and 200. Then next expenses we are also distributed among the departments. Rent and rate झालं insurance on assets मग त्याचं या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन आपल्याला करायचं आहे. मग पर्टिक्युलरमध्ये काय म्हणणार इन्शुरन्स ऑन असेट्स इन्शुरन्स ऑन असेट्स. आता इन्शुरन्स ऑन असेटला बेस कुठला घ्यायचा तर बेस येईल व्हॅल्यू ऑफ असेट्स आता व्हॅल्यू ऑफ असेट्स आता इन्शुरन्सची किती अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करायचे तर आपल्याला अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करायचे इन्शुरन्स ऑन असेट्स 1000 नो डाऊट. हाऊ मच अमाऊंट इज डिस्ट्रीब्युटेड 1000 इज डिस्ट्रीब्युटेड अमाऊंट. आता ते कॅल्क्युलेशन कसं करायचं तर व्हॅल्यू ऑफ असेट्स या ठिकाणी किती दिलेलं आहे 1,00,000 1,20,000 80,000 60,000 आणि 40,000. 10,000 म्हणजे कितीनं भाग जातोय बघा कॉमन जाईल भाग 10,000 जर घालवला भाग तर रेशो किती येतोय बघा तर आपण तो काढूयात त्याच्यामध्ये नो डाऊट तो आपण कॅल्क्युलेशन करूया. The basis of apportionment of insurance on assets. The insurance on assets डिस्ट्रीब्युशन करत असताना त्याला या ठिकाणी आपण बेस वापरतोय तो कोणता तर व्हॅल्यू ऑफ असेट्स. मग वर्किंग नोटमध्ये आपण काय तर इन्शुरन्स ऑन असेट्स
इन्शुरन्स ऑन असेट्स. त्याच्यामध्ये मग आपल्याला डिपार्टमेंट कुठले आहेत तर एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू झेड इज इक्वल टू पी इज इक्वल टू अँड क्यू इज इक्वल टू how much amount is distributed. 1000 is also distributed, but before we are also calculate the ratio among these 5 departments. ये किती 1,00,000 x आहे, 1,20,000 is y, 80,000 is z, 60,000 is P, and also 40,000 is Q. रेशो किती येईल 10,000 जर भाग गेला तर इथं 10 येईल, इथं 12 येईल, इथं 8 येईल, इथं 6 येईल आणि इथं 4 येईल. ह्याला आपण काय केलं, ह्याला तुम्हाला समजण्यासाठी डिवायडेड बाय कॉमनला याला किती डिवायडेड बाय 10,000 केलं, मग ते येते. परत 2 आणखी भाग जातोय, 2 भाग जातोय म्हणजे किती किती येणार 5, 5 नंतर 6, त्यानंतर 4, त्यानंतर 3 आणि त्यानंतर 2. ह्या सगळ्यांची बेरीज येते 11, 4, 15, 3, 18, 2, 20, 20. मग याला काय करावं लागेल 1000 डिवायडेड बाय 20 इंटू किती आहे 5. वायचं सुद्धा त्याच पद्धतीनं काढावं लागेल 1000 डिवायडेड बाय 20 इंटू 6. इथं सुद्धा त्याच पद्धतीने काढावं लागेल 1000 डिवायडेड बाय 20 इंटू 4. इथं सुद्धा पीला त्याच पद्धतीनं 1000 डिवायडेड बाय 20 इंटू 3. क्यूला सुद्धा त्याच पद्धतीनं 1000 डिवायडेड बाय 20 इंटू 2. म्हणजे इथं येईल 250. इथं येईल अमाऊंट वायची 300. इथं येईल 200. इथं येईल 150 अँड लास्ट नॉट लिस्ट 100. मग सगळ्यांची बेरीज 1000 येते का बघा. 300, 200, 500, 250 आणि 250, 500 म्हणजे 1000 येते. मग ती मांडायची अमाऊंट कुठं आता आपल्या त्या सोल्युशनमध्ये किती 250, परत 300, परत 300 नंतर 200, त्यानंतर आय थिंक सो 150 अँड 100. ओके नो प्रॉब्लेम. ती अमाऊंट आपण मांडली का मांडलेली. ओके. आता त्यानंतर नेक्स्ट काय करणार, नेक्स्ट एक्सपेन्सेस आयडेंटिफाईड करायचा. कुठला आहे मील चार्जेस. आता मील चार्जेस 3000 आहेत. कॉमन एक ओव्हरहेड्स आहे, कॉमन एक्सपेन्सेस आहे. तो आपणाला काय करायचं या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करायचे. मग आता इथं या ठिकाणी काय करावं लागेल सोल्युशनमध्ये मील चार्जेस पर्टिक्युलरमध्ये काय म्हणणार आपण मील चार्जेस. आता मील चार्जेस, मील म्हणजे काय तर भोजन व्यवस्था. मग हे भोजन घेत असताना कोण घेतं भोजन तर एम्प्लॉईज या ठिकाणी ते मेसचा या ठिकाणी फायदा घेत असते.
मग एम्प्लॉईज जर मेसचा या ठिकाणी फायदा घेत असतील तर साहजिकच तिथं काय होणार आहे, तर आपल्याला बेस जो काय वापरायचा आहे तर तो कुठला बेस वापरावा लागेल, तर इट शुड बी नो दॅट द बेस वी आर ऑल्सो युज्ड द नंबर ऑफ एम्प्लॉईज. काय नंबर ऑफ एम्प्लॉईज किती डिस्ट्रीब्यूट करायचे अमाऊंट, तर 3000. मग आता आपल्याला इथं काय करावं लागेल, बिल चार्जेसचं वर्किंग करावं लागेल. मिल चार्जेस, आता मिल चार्जेसचं वर्किंग करत असताना नंबर ऑफ एम्प्लॉईज किती आहेत तर तो रेशो या ठिकाणी बघावा लागेल. म्हणजेच त्यानुसार ते आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावे लागतील. मग ते आपण डिस्ट्रीब्यूट करूयात. तर या ठिकाणी डायरेक्ट नंबर ऑफ एम्प्लॉईज किती आहेत, 90. त्यानंतर वायचे 120 आहेत, 120 नंतर 30 आहेत ह्याचे झेडचे, त्यानंतर 40 आहेत पीचे आणि 20 आहेत क्यूचे. आता डायरेक्ट आपण काय करणार, डायरेक्ट आपण काय करणार, त्याची अमाऊंट काढणार. या सगळ्यांची बेरीज किती येते, 120, 210, 240, 280 आणि 300 किती डिवाइड करायचे आहेत आपल्याला, 3000 डिवायडेड बाय 300 इंटू काय येणार 90, म्हणजे अमाऊंट येईल ती 900 रुपये. इथं किती येणार, 3000 डिवायडेड बाय 300 इंटू 120 इज इक्वल टू किती येणार 1200. इथं किती येणार, डिवाइड किती करायचे तर 3000 डिवायडेड बाय टोटल किती आहे त्याचे रेशोमधलं 300, रेशोमधला शेअर किती आहे झेड डिपार्टमेंटचा 30, म्हणजे इथं येईल इज इक्वल टू 300. शून्य कुठं गेला, ओके 300. देन 3000 divided by 300 into share 40, then is equal to 400. And also Q department 3000 divided by 300 into 20, then is equal to 200. Then we are also write up this amount into the particular कॉलममध्ये आपण जो काय असेल तर तो खर्च या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. तर आपण मग सोल्युशनचा आपला जो काय चार्ट असेल तर मिल चार्जेस त्यामध्ये एक्सला 900 रुपये, वायला 1200 रुपये, त्यानंतर 300 रुपये येईल झेडला, 400 रुपये येईल आय थिंक सो पीला आणि 200 रुपये येईल क्यूला. अशा पद्धतीनं मिल चार्जेस झाला. आता राहिला काय या ठिकाणी आपला तर डेप्रिसिएशन. आता डेप्रिसिएशन काढत असताना फॉर 1 मंथ हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, कारण एकाच महिन्याचं आपण ओव्हरहेडचं डिस्ट्रीब्युशन करतोय. मग ते डिस्ट्रीब्युशन करत असताना डेप्रिसिएशनचं महत्त्वाचा मुद्दा आहे. डेप्रिसिएशनचा रेट या ठिकाणी दिलेला आहे. डेप्रिसिएशन कशावर काढतो तर आपण व्हॅल्यू ऑफ असेट्स हा झाला बेस. आता या ठिकाणी डेप्रिसिएशन इन ब्रॅकेट फॉर 1 मंथ इन ब्रॅकेट, तर इथं आपल्याला त्याचं नोंद करावी लागेल. डेप्रिसिएशन किती तर इन ब्रॅकेट फॉर 1 मंथ एका महिन्याचंच आपण काढणार फॉर 1 मंथ. मग याची डेप्रिसिएशनची अमाऊंट दिली का ते प्रॉब्लेममध्ये आपल्याला पाहावं लागेल. तर इथं या ठिकाणी डेप्रिसिएशन ॲट द रेट 6% ऑन कॅपिटल व्हॅल्यू ऑफ असेट्स.
मग आता इथं ती अमाऊंट आपल्याला काढावी लागेल. मग ती कशी काढायची, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर डेप्रिसिएशनचं प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे का दिलेलं नाही, फक्त आपल्याला सांगितलं आहे डेप्रिसिएशन ॲट द रेट 6% ऑन कॅपिटल व्हॅल्यू ऑफ असेट्स. म्हणजे इथं डेप्रिसिएशनचा आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आपण कॅल्क्युलेट करूयात. कॅल्क्युलेशन करत असताना तो आपण बघूयात. 6 plus 7,200. डेप्रिसिएशनची आपण अमाऊंट या ठिकाणी किती घेणार आहोत, तर 2,000. आता हे 2,000 कसं काढलं, तर इथं 2,000 काढत असताना टोटल जी काय व्हॅल्यू दिली असेल त्या व्हॅल्यूवर आपण 6% या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं. म्हणजे 1 लाखच्या 6% म्हणजे किती येतं आहे, आय थिंक सो ते येईल 1 लाखच्या 6% म्हणजे 6,000 आलं. ते वर्षाचं, एका महिन्याचं किती येणार आहे, आय थिंक सो 6,000 भागिले 12 म्हणजे 500 रुपये आलं. ते मी सांगतो 2,000 कसं आलं. तर एक्सची तुमची कॅपिटल व्हॅल्यू आहे, एक्सची तुमची कॅपिटल व्हॅल्यू आहे असेटची 1 लाख रुपीज. एक्सची किती आहे, 1 लाख रुपीज. ह्या 1 लाखच्या 6% म्हणजे किती आलं, 6,000. 6,000 डिवायडेड बाय 12 केलं की किती आलं, 500 रुपये. हे 500 त्याच्यामध्ये प्लस 1,20,000 गुणिले 6%, 7,200. ते येतं एका वर्षाचं, भागिले 12 केलं की किती आलं, इथं 600 रुपये आलं. प्लस इथं कॅपिटल व्हॅल्यू किती आहे, तर ह्याची 80,000 आहे. म्हणजे 80,000 इंटू 6% केलं की 4,800. ते 4,800 भागिले 12 केलं की किती आलं, 400 रुपये आलं. प्लस इथं किती 60,000 म्हणजे किती येणार आहे 6%, 3,600 डिवायडेड बाय 12 केलं किती आलं, 300 रुपये आलं. आणि शेवटचं येतं आपलं किती आहे 40,000, त्याला 6% गुणलं की 1,600 येत आहेत. 1,600 भागिले 12 केलं की इथं आय थिंक सो 40,000 गुणिले 6% म्हणजे 2,400 येत आहेत. 2,400 त्यांना भागिले 12 केलं की किती आलं, 200 आलं, 200. म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज किती येते बघा, 500 आणि 600, 1,100, 1,100, 400, 1,500, 1,500 आणि 3, 1,800, 1,800 आणि 200, 2,000. मग आता ह्या 2,000चं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी आपल्याला करायचं. डिस्ट्रीब्युशनसुद्धा याच पद्धतीनं होईल, याच पद्धतीनं डिस्ट्रीब्युशन होणार. म्हणजे किती 500, त्यानंतर 600, त्यानंतर 400, त्यानंतर 300 आणि 200, 300 आणि 200. त्यानंतर काय येणार, हे झालं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. हे काय झालं, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स.
म्हणजेच वी आर ऑल्सो डिस्ट्रीब्युटेड द ओव्हरहेड्स among the various department म्हणजेच या ठिकाणी प्रायमरी डिस्ट्रीब्युशन झालं आहे. आता ह्या प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण टोटल करणार सगळ्यांची. मग आता प्रायमरी डिस्ट्रीब्युशन हे काय झालं तर प्रामुख्यानं आपण त्याला काय म्हणतो तर जो काय कॉमन एक्सपेन्सेस असेल तो कॉमन एक्सपेन्सेस आर ऑल्सो डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द व्हेरियस डिपार्टमेंट. कॉमन एक्सपेन्सेस म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंट XYZ. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे रिअपॉर्टमेंट, त्यालाच आपण रिडिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. पण कुणाचे? सर्व्हिस डिपार्टमेंटचे. सर्व्हिस डिपार्टमेंटच्या ओव्हरहेडचं डिस्ट्रीब्युशन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द रिडिस्ट्रीब्युशन ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट टू द कुणामध्ये तर या ठिकाणी प्रोडक्शन डिपार्टमेंट. म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये हे या ठिकाणी काय करायचे आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत काय तर सर्व्हिस डिपार्टमेंटचे एक्सपेन्सेस. मग आता आपण त्यासाठी आपल्याला टोटल करावे लागेल. तर इथे या ठिकाणी टोटल या ठिकाणी काय म्हणणार आपण टोटल करत असताना फक्त या ठिकाणी ह्याची ओव्हरहेड्स टोटल येते या ठिकाणी आय थिंक सो 23,000 येईल. इथं प्रोडक्शन एक्सची टोटल येईल 6,300 येईल आय थिंक सो. वायची येते 7,400 7,400. देन प्रोडक्शन डिपार्टमेंट हेड टोटल 2,800. Service department, it is also our maintenance department, total is 4,500. And Q service department 2,000. Then we are distributed our cost of सर्व्हिस डिपार्टमेंट फी. म्हणजे हे झालं या ठिकाणी काय तर सर्वच्या सर्व डिपार्टमेंट वाईज आपण तो खर्च काढलेला आहे. आता इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय येतो तर वी आर ऑल्सो डिस्ट्रीब्यूट द कॉस्ट ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट P&Q टू द कुणामध्ये तर XYZ. पण इथं काय म्हणणार आपण कॉस्ट ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट कुठलं P. मग हे काय होणार आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहे म्हणजे इथं काय होणार ते -4,500 होईल. आता इथं बेस फॉर अपॉर्शनमेंट कुठला घ्यावा लागेल तर हे कुठलं डिपार्टमेंट असेल त्यानुसार तो बेस घ्यावा लागेल. आता सर्व्हिस डिपार्टमेंट कुठला आहे तर मेंटेनन्स आय थिंक सो P हे कुठलं आहे मेंटेनन्स डिपार्टमेंट P. मग मेंटेनन्स कशाचा येतो मशिनरीचा येतो. मशिनरीचा मेंटेनन्स म्हणल्यानंतर काय येणार तर तिथं बेस घेणार आपण मेंटेनन्स म्हणल्यानंतर तो या ठिकाणी तिथं काम करणार कोण एम्प्लॉईज काम करणार. मग इथं काय घेणार आपण डायरेक्ट लेबर आवर्स. कुठला घेणार बेस डायरेक्ट लेबर आवर्स. मग डायरेक्ट लेबर आवर्सच्या या ठिकाणी त्यानुसार त्याचं आपण डिस्ट्रीब्यूट करणार. प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट लेबर आवर्स दिलेले आहेत. डायरेक्ट लेबर आवर किती दिलेले आहेत XY आणि झेडचं दिलेलं आहे. मग त्यानुसार ते आपण 4,500 डिस्ट्रीब्यूट करणार. मग त्यानुसार त्याची अमाऊंट येईल 1,800 1,600 आणि 1,100. किती येणार 1,800 किती येईल अमाऊंट 1,800 1,600 म्हणजे 1,600 अँड लास्ट वन इज आवर 1,100 आणि शेवटी येणार
1100. ह्या तिघांची बेरीज येते 45. त्यानंतर पुढचं कॉस्ट ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट क्यू. कॉस्ट ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट क्यू. ह्याला बेस कुठला घेणार तर ते स्टोअर डिपार्टमेंट आहे. स्टोअर डिपार्टमेंट म्हणजेच काय घेणार आपण तिथं नंबर ऑफ मटेरियल रिक्विजिशन. नंबर ऑफ मटेरियल रिक्विजिशन. मग त्याचं या ठिकाणी त्या मटेरियल रिक्विजिशनचं या ठिकाणी पर ऑर्डर जे काय असेल ते दिलेलं असेल. मग त्याच्यानुसार आपण ते हे किती वाटणार तर हे पीचे आहेत 2000 रुपये. म्हणजे 2000 रुपये हे आपण वाटणार कोणामध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंट क्यू. नॉट अ क्यू, प्रोडक्शन डिपार्टमेंट XYZ ला आपण अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करणार आहे कोणाची तर सर्व्हिस डिपार्टमेंट क्यूची. त्याला आपण बेस काय घेतला तर नंबर ऑफ मटेरियल रिक्विजिशन. त्यानुसार त्याचं या ठिकाणी येतं आहे एक्सला 900 रुपये येईल, वायचे येतील 600 रुपये आणि झेडचे येतील 500 रुपये. ह्यानुसार ते झालं. आता सर्वच्या सर्व ह्या ठिकाणी इथे येईल टोटल आपण करणार 23,000. इथं सुद्धा किती येणार मग 9,000 येईल. इथं टोटल केली की 6,000 हे 9,000 7,400 1600 आणि 600 किती येते 9,600. 9,600 वाय 9,600 and last one is our production department Z 4,400. ह्या तिघांची बेरीज करा 23,000 या ठिकाणी टोटल येईल. मग ह्याला काय म्हणणार आपण टोटल. हे झालं या ठिकाणी आपलं काय तर डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेडचा प्रॉब्लेम कंप्लीट झाला. आता याच्यामध्ये काय अवघड आहे का अवघड नाही, फक्त कॅल्क्युलेशन आहे. वर्किंग असेल ते वर्किंग तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. ते एकदा समजलं की हा अतिशय सोपा असा या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. Then into the next lecture we are also start the next problem. Thank you very much.